हे सरकार नालायक आहे असं सांगत उद्याच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, मी मराठ्यांसाठी मरायला घाबरत नाही, राज्यामधील घराघरातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे मराठ्यांना फसवत आहेत, त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होणार असं म्हणत माझा जीव गेल्यावर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रामध्ये तयार होईल असा गंभीर इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। मी नाही घेत मरायला मराठ्यांसाठी, माझ्या मराठ्यांना घराघरातल्या मला आरक्षण द्यायचं ते दिल्याशिवाय मी नाही हटू शकत। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी लगेच उद्याच करायला पाहिजे यांनी। वेळ कशाला लांब देता उन्हा करून, म्हणजे माणसं पेशंटला आत्ता बसले 15 तारखेच्या दिवशी तुम्ही 20 तारखेला येणार, किती नालायक म्हणायला लागेल या सरकारला। 15 तारखेच्या दिवशी 20 तारखेला येणार असंही बघा ऐकू येते म्हणून। अरे तुमच्यासारखे महानालायक बरे, महानालायक तुमच्यापेक्षा 15 तारखेच्या दिवशी 20 ला येणार, म्हणजे आंदोलन सुरू असल्यावर लोक अलीकडे 13ला 12ला घेते, तुम्ही पुढे लागले। अरे 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 मी चावलं दिचे निघाला तो, तुम्हाला लय शाप लागेल मराठ्यांचा, आणि मराठी तुमची एकच सभा निवडून देणार। तुमच्या कशा सभा होत्या ते आम्ही बघतो। पण मराठी इथे येऊन तुम्हाला आग्रह करतायत, सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे, तुमचा जीव महत्वाचा आहे असं ते म्हणतायत। तुमचा जीव गेल्यानंतर मग काय? माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार, घराघरातल्या मराठीला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटू शकत नाही। माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील, मंत्री आमदार इकडे आत्ताच लाखांना रीग लागली अंतरवाली। माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील काय आमदार मंत्री खासदार, श्रीलंकेसारखं नाही व्हायचं। दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल ना लगेच, दुसरी श्रीलंका महाराष्ट्र ध्यानात ठेवा म्हणा। शिंदे साहेब फडणवीस साहेब त्या दुसऱ्याला काही घेणत नाही मराठीत।